ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। SSPचा कोल्हापुरात पहिला बळी। हातकणंगले येथील चिमुकल्या मुलीचा मृत्यू। हातकणंगले येथील ओवी सागर पुजारी या चिमुकलीचा SSP या असाध्य दुर्मिळ आजाराने उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला। गेली 6 महिन्यापासून ती या आजाराला झुंज देत होती। तिच्या मृत्यूने हातकणंगले परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। तिला गोवर झाला होता, लसीकरणही झालं होतं। 6 महिन्यापूर्वी तिला फिट आली होती। गावातच उपचार केले पण फरक पडला नाही। वारंवार फिट येऊ लागल्याने तिला कोल्हापूर येथील खाजगी उपचारासाठी दाखल केलं। सर्व तपासण्या केल्यानंतर तिला दुर्मिळ SSP विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं। यावरती जगामध्ये कोणतेच ठोस औषध उपलब्ध नसल्यामुळे वडील सागर हतबल झाले, परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही। गुगलवर सर्च करून त्यांनी आजाराची माहिती घेतली आणि चीनमध्ये औषध उपलब्ध असल्याचं समजलं। त्यानंतर त्यांनी थेट थायलंड गाठलं आणि तेथून चीनमधून औषध घेऊन उपचार सुरू केले। काही प्रमाणात प्रकृतीत सुधारणा होऊ लागली, परंतु हा दीर्घकालीन औषध उपचार असल्यामुळे यासाठी जवळपास 15 लाख रुपये खर्च येणार होता। ही बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजली। उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य कक्षाचे मंगेश चिवटे, कोल्हापूरचे समन्वयक प्रशांत साळुंखे यांच्या माध्यमातून शिंदे यांनी पुजारी यांना तातडीनं बोलावून घेऊन भरीव आर्थिक मदत दिली आणि उपचार सुरू ठेवण्यास सांगितलं। गेली 15 दिवसापासून तिचेवर ॲस्टर आधारे ते उपचार सुरू होते। चारच दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलवरून तिच्या प्रकृतीची चौकशी केली होती आणि डॉक्टरांना योग्य सूचना दिल्या होत्या। उपचार सुरू असताना रविवारी दुपारी अचानक प्रकृती बिघडली आणि 4:30 वाजण्याच्या सुमारास तिची प्राणज्योत मावळली। महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील, हातकणंगले।